पूजा खेडकरला यूपीएससीचा सर्वात मोठा दणका। पूजाला दोषी ठरवत उमेदवारी रद्द। भविष्यामध्ये कुठलीही सरकारी परीक्षा देता येणार नाही। तू राहशील नाहीतर मी राहीन। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांचं नाव घेत उद्धव ठाकरेंचं आव्हान, तर जेलमध्ये टाकण्यासाठी अनेक कट रचल्याचाही आरोप। प्रचाराला याच विधानसभेमध्ये उरली सुरली गुरमीही उतरवू। उद्धव ठाकरेंचा मोदींवर हल्ला बोल, तर भाजप नेत्यांचा ठाकरेंवर पलटवार। सत्तेत आल्यावर MMRDA बंद करणार। उद्धव ठाकरेंचं विधान। मुंबईसाठी BMC पुरेशी असल्याचं मत। अजित पवारांना बनावट कागदपत्रांद्वारे सोडण्यासाठी CRPFला अमित शहांच्या सूचना होत्या। संजय राऊत यांचा थेट आरोप। अजित डोवाल यांचाही कटामध्ये सहभाग। राऊतांचं वक्तव्य। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस चांदा ते बांदा यात्रा काढणार। ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये चंद्रपूरमधून यात्रेला होणार सुरुवात। रेशन धान्य वितरणाचे ई-पॉस सर्व्हरशी संपर्क तुटल्यानं राज्यभरामधील धान्य वितरण ठप्प। ऑफलाईन वितरणाचे आदेश। उरण यशस्वी शिंदे हत्येचा आरोपी दाऊद शेखला 7 दिवसांची पोलीस कोठडी। लग्नाला नकार दिल्यानं हत्या। साताऱ्यात मुलाचं फेक अकाउंट बनवून मैत्रिणीची चेष्टा। अस्तित्वात नसलेल्या प्रियकराचा मृत्यू झाल्याचं समजताच तरुणीची ही आत्महत्या। आरोपी मैत्रिणीला अटक। कुख्यात गँगस्टर अरुण गवळीची मुदतपूर्व सुटका करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार। मुंबई हायकोर्टाचा निर्णय रद्द। कोकण आणि पुण्यामध्ये पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज। संपूर्ण राज्यातच एकंदर पावसाचा जोर कायम राहणार। वायनाड भूस्खलनामध्ये मृतांचा आकडा 174 वर। घटनास्थळी प्रचंड चिखल असल्यानं शोधकार्यामध्ये मोठ्या अडचणी। JCB आणि क्रेन नेणंही महाकठीण। हमासचा प्रमुख इस्माईल हानियाचा खात्मा। इराण रेव्होल्युशनरी गार्ड्सची माहिती। इस्रायल सैन्याकडून तेहरानमध्ये झाला खात्मा। महाराष्ट्रातल्या कोल्हापूरचा स्वप्नील कुसाळे ऑलिम्पिक पदकाच्या शर्यतीत। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये स्वप्नीलची 50 मीटर्स रायफल 3 पोझिशनच्या अंतिम फेरीत धडक। जपानच्या टोयोटा समूहाची छत्रपती संभाजीनगरमध्ये 20,000 कोटींची गुंतवणूक। 8,000 रोजगार निर्मिती। फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये सामंजस्य करारावर सह्या। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।